नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जिने मराठी साहित्यात आपलं एक अढळ स्थान निर्माण केलंय. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय. हो, आणि आपल्याकडे नेमकी या कादंबरीतील काही निवडक उतारे आहेत. आपण त्यातून या महाकाय पटाचा अगदी गाभ्यापर्यंत जायचा प्रयत्न करूया. नक्कीच. कारण मृत्युंजय म्हणजे फक्त कर्णाची गोष्ट नाहीये. अगदी. महाभारताची ती गुंतागुंतीची पार्श्वभूमी आहे. मानवी नातेसंबंध, नैतिक संघर्ष, नियतीचा खेळ, सगळं काही उलगडून दाखवणारी ही एक मोठी कहाणी आहे. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश काय आहे की या उतार्यांच्या मदतीने कर्णाच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू समजून घ्यायचे, त्याच्या आयुष्यातले ते महत्वाचे क्षण आणि त्याची जी शोकांतिका झाली त्यामागे काय कारणं होती ती शोधायचा प्रयत्न करूया. हो, म्हणजे सावंतांना मृत्युंजयमधून नेमकं काय सांगायचं आहे याचा मागोवा घ्यायचा आहे आपल्याला. चला तर मग याचा उलगडा करूया. सुरुवात आपण कथेच्या मांडणीपासून करूया का? हो, चालेल. मृत्युंजयचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला वाटतं ते म्हणजे त्याची बहुकेंद्री निवेदन शैली आहे. अच्छा, म्हणजे काय नक्की? म्हणजे असं की शिवाजी सावंतांनी ही गोष्ट एकाच व्यक्तीच्या नजरेतून नाही सांगितली. त्यांनी प्रामुख्याने कर्ण, मग कुंती, दुर्योधन, वृषाली, त्याचा भाऊ शोण आणि श्रीकृष्ण यांच्या दृष्टिकोनातून ही कथा उलगडली आहे. आपल्याकडे जे उतारे आहेत आता त्यात आपल्याला कर्ण आणि कुंती यांच्या बोलण्याचा, त्यांच्या विचारांचा मोठा भाग दिसतो. आणि ह्या अशा वेगळ्या शैलीमुळे काय साधलंय? काय आहे ना, यामुळे एकाच घटनेकडे किंवा प्रसंगाकडे आपल्याला अनेक अंगांनी बघता येतं. अच्छा. प्रत्येक पात्राचा दृष्टिकोन काय होता, त्याच्या मनात काय भावना होत्या, त्याचे विचार काय होते, हे आपल्याला थेट समजतं. म्हणजे कोण बरोबर कोण चूक हे ठरवणं मग कठीण होत असणार. अगदी. त्यामुळे कथेला एक जास्त मानवी आणि सखोल असं परिमाण मिळतं. मग आता कर्णाच्या जीवन प्रवासाकडे वळूया का आपण? त्याच्या जन्मापासूनच एक प्रकारची गूढता आहे त्याच्या भोवती. हो ना. कानातली ती नैसर्गिक कुंडलं आणि सूर्याबद्दल त्याला जे काही वाटतं ते अनामिक आकर्षण. हो, त्याचा भाऊ शोण त्याला म्हणतो सुद्धा, तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते. म्हणजे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही भावना त्याच्या मनात खोलवर रुजलेली दिसते सुरुवातीपासून. हो, आणि हे वेगळेपण फक्त मानसिक नाहीये तर शारीरिक पातळीवर पण आहे. खेळताना इतरांना लागलं तरी कर्णाला सहसा जखम होत नाही. शोण सांगतो की त्याला एकदा खेळताना डोक्याला खोक पडली होती, पण कर्ण मात्र एकदम अभेद्य राहिला. अच्छा. आणि या गोष्टीमुळे त्याच्या मनात मी कोण आहे हा प्रश्न अजून जास्त तीव्र होत जातो. म्हणजे समाजाच्या त्या चौकटीत आपण बसत नाही हे त्याला कुठेतरी जाणवत राहतं. आणि मग तो अजूनच स्वतःच्या ओळखीच्या शोधात लागतो. मला आठवतंय शोण त्याला सांगतो की रात्री झोपल्यावर त्याची कुंडलं चमकतात. हो, तो भाग खूप सुंदर आहे. शोण म्हणतो, त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या तामसर गालांवर पडलेला असतो. उगवतीच्या किरणात नुकत्याच उमललेल्या सुवर्ण कमळासारखी दिसते तेव्हा तुझी छाया. वा, हे वर्णन ऐकून तर त्याची उत्सुकता अजूनच वाढते. आणि मग तो त्या कुंडलांचे रहस्य जाणून घेण्यासाठी रात्री गुपचूप जातो ना गंगेकाठी. बरोबर. आणि इथे त्याचे वडील अधिरथ, त्यांची भूमिका पण बघा किती महत्वाची आहे. ते त्याला थेट उत्तर देत नाहीत. ते म्हणतात गंगामाताच तुला याचं कधीतरी उत्तर देईल. म्हणजे एक प्रकारे ते त्याच्या मनातल्या प्रश्नांना दिशा देतात, पण उत्तर मात्र त्याला स्वतःच शोधावं लागणार आहे हेही सांगतात. आणि याच काळात त्याची धनुर्विद्येकडे ओढ वाढते. हो, वनात जाऊन धनुष्यांशी खेळणं, बाण मारणं, जणू काही त्याच्या भविष्यातला जो महारथी आहे त्याची ती नांदीच आहे असं वाटतं. मग पुढे काय होतं? तो हस्तिनापुरात कसा येतो? हस्तिनापुरात तो येतो खूप मोठ्या आशा आणि महत्वाकांक्षा घेऊन. त्याला शिक्षण घ्यायचं आहे, विशेषतः द्रोणाचार्यांसारख्या मोठ्या गुरूंकडून शस्त्रविद्या शिकायची आहे. तिथे त्याची भेट होते द्रोणांच्या आश्रमाजवळ अश्वत्थाम्याशी. अश्वत्थामा त्याच्या शरीरयष्टीने खूप प्रभावित होतो. अच्छा. व तो त्याच्या पिळदार बाहूंना हात लावून म्हणतो सुद्धा, कणा, हे मांस आहे की लोखंड? म्हणजे बघा, या एका वाक्यातून सावंतांनी कर्णाची ती नैसर्गिक क्षमता आणि त्याचं इतरांपेक्षा वेगळेपण पुन्हा एकदा कसं अधोरेखित केलंय. आणि याच हस्तिनापुरात मग त्याची भेट दुर्योधनाशी होते. ही मैत्री कशी जुळते त्यांची? दुर्योधन पहिल्या भेटीतच कर्णाच्या रूपाडे आणि विशेषतः त्याच्या त्या कुंडलांनी खूप आकर्षित होतो. तो म्हणतो, फारच सुंदर दिसतोस तू या कुंडलांमुळे, इतका की तू या काकांचा मुलगा आहेस यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण त्याचवेळी ना दुर्योधनाच्या मनात वेगळेच विचार सुरू असतात. म्हणजे उताळ्यात दुर्योधनाच्या तोंडून एक वाक्य आहे, माझ्या मागातला पांडवांचा एक मोठा अडथळा कायमचा दूर झाला होता.
म्हणजे दुर्योधनाच्या बाजूने बघितलं तर या मैत्रीची सुरुवातच एका राजकीय गरजेतून झालेली दिसतीये. पण कर्णाच्या बाजूने त्याला काय वाटतं? कर्णाच्या बाजूने सुरुवातीला कदाचित ते फक्त कौतुक असेल, पण त्या मैत्रीला खरी दिशा मिळते ती रंगभूमीच्या प्रसंगात. हो, तो क्षण त्याच्या आयुष्यातला खूप महत्वाचा, अगदी निर्णायक आहे. अगदी. तो अर्जुनाला आव्हान देतो, स्वतःचं धनुर्विद्येचं कौशल्य दाखवतो. पण तिथेच त्याला त्याच्या जन्मावरून, त्याच्या सामाजिक स्थानावरून अपमानित केलं जातं. कृपाचार्य त्याला त्याची जात विचारतात आणि तो सूतपुत्र आहे हे कळल्यावर त्याला स्पर्धेसाठी अपात्र ठरवतात, बरोबर? हो, आणि इथे सूतपुत्र असण्याचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. काय अर्थ आहे त्याचा त्या काळात? काय ना, सूत म्हणजे सारथी. आणि त्या काळातली जी वर्णव्यवस्था होती त्यानुसार सारथ्याचा मुलगा हा क्षत्रियांपेक्षा कमी मानला जायचा. अच्छा. त्याला राजकुमारांसारखे अधिकार किंवा तसा सन्मान मिळत नसे. त्यामुळे कर्णासारख्या पराक्रमी योद्ध्याला केवळ त्याच्या जन्मामुळे कमी लेखणं ही त्याच्यासाठी खूप मोठी अपमानास्पद आणि वेदनादायी गोष्ट होती. आणि भीमाने केलेला उपहास तर अजूनच जिवारी लागणारा होता. हो, तो म्हणतो, जा इथनं जा, वशालीत जाऊन घोड्यांना खरारा कर. हा अपमान सहन करण्यापलीकडचा होता. आणि याच अपमानित करणाऱ्या क्षणी दुर्योधन पुढे येतो. अगदी. दुर्योधन फक्त कर्णाची बाजूच घेत नाही, तर त्याला तिथेच सगळ्यांसमोर अंग देशाचा राजा म्हणून घोषित करतो. अंगराज कर्णाचा विजय असो. हो, ही घोषणा कर्णाच्या आयुष्याला एकदम कलाटणी देणारी ठरते. ज्या समाजाने त्याला त्याच्या जन्मावरून हिणवलं, त्याच समाजासमोर दुर्योधनाने त्याला राजाचा मान दिला. आणि ह्या उपकाराच्या भावनेतून कर्ण कायमचा दुर्योधनाच्या ऋणात बांधला जातो. तो दुर्योधनाला म्हणतो सुद्धा, सुदुर्योधना, आज मातीत पडलेलं कमलपुष्प तू राजमुकुटात बसवलंस. आता माझं सगळं जीवन तुझ्यासाठी आहे, एकट्या तुझ्यासाठी. आणि इथूनच त्याची ती दुर्योधनाप्रतीची अटूट निष्ठा सुरू होते, जी पुढे अनेक नैतिक प्रश्नांना जन्म देते. बरोबर. या निष्ठेची किंमत त्याला पुढे खूप मोठी मोजावी लागली, हे तर स्पष्टच आहे. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय? वृषालीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल उतारे काय सांगतात? कर्णाच्या आयुष्यात वृषालीचं स्थान खूप महत्वाचं आहे. ती त्याची पत्नी आहे, त्याच्या मुलांची आई आहे. तिच्यासोबतच्या संवादांमधून कर्णाची एक हळवी, कौटुंबिक बाजू आपल्यासमोर येते. वृषालीसुद्धा त्याच्या कुंडलांबद्दल कुतूहलानं विचारते, आपल्या कानांतले. यातून त्यांच्या नात्यातला तो सहजपणा दिसतो. त्याला पुत्रप्राप्ती होते. वृषसेन, सुषेण, चित्रसेन, मुलांसोबतचे काही क्षण सावंतांनी खूप छान रेखाटले आहेत. पण इथेही त्याच्या मनातली ती सल, ती खंत, ती कायम आहे का? हो, ती खंत त्याला आयुष्यभर पुरते. त्याचा मुलगा राजपुत्र म्हणून वाढेल, त्याला अंगराजपुत्र किंवा कर्णपुत्र म्हणून ओळखलं जाईल कदाचित. पण समाजात खोलवर रुजलेली सूतपुत्र ही ओळख त्याचा आणि त्याच्या मुलांचा पिच्छा पुरवणार, याची त्याला सतत भीती वाटते. अच्छा. तो वृषालीसमोर ही भीती बोलूनही दाखवतो. तो म्हणतो, समाजाच्या संकेतापुढे व्यक्तीचं जीवन कवडी मोलाचंच नाही काय? ही समाजाच्या त्या कठोर नियमांविषयीची त्याची खंत आहे. म्हणजे व्यक्तीच्या गुणवत्तेपेक्षा जन्माला महत्त्व देणाऱ्या त्या व्यवस्थेवरचं हे त्याचं एक प्रकारे भाष्य आहे. आणि हीच जी आंतरिक तळमळ आहे ती द्यूतप्रसंगात अधिक तीव्रपणे बाहेर येते, नाही का? बरोबर. द्यूतप्रसंग आणि द्रौपदी वस्त्रहरण हा महाभारतातला खूपच क्लेशदायक अध्याय आहे. आणि या प्रसंगात कर्ण दुर्योधनाची साथ देतो. इतकंच नाही तर भर सभेत तो द्रौपदीला वारांगणा म्हणतो. हे खूपच टोकाचं पाऊल आहे. वारांगणा म्हणण्यामागचा नेमका संदर्भ आणि त्याची गंभीरता काय होती त्या काळात? विचार करा. भरलेल्या राजसभेत कुरुवंशाच्या सगळ्या प्रतिष्ठित वडीलधाड्यांसमोर एका कुलवधूला, जी 5 पांडवांची पत्नी आहे, तिला वारांगणा म्हणणं म्हणजे वेश्या किंवा स्वैराचारी स्त्री. बापरे. हे तिच्या शीलावर, तिच्या प्रतिष्ठेवर केलेला सगळ्यात मोठा हल्ला होता. हे फक्त शब्द नव्हते, तर तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचा प्रयत्न होता. पण त्याने असं का केलं असेल? सांगणं कठीण आहे. कदाचित द्रौपदीने पूर्वी कधीतरी केलेल्या अपमानाचा बदला म्हणून असेल, कदाचित दुर्योधनाला खुश करण्यासाठी किंवा कदाचित सूतपुत्र म्हणून सतत जो अपमान सहन करावा लागला त्याचा राग काढण्यासाठी असेल. पण त्याचवेळी त्याच्या आतला आवाज त्याला टोचत असतो, मी सूतपुत्र नाही, मी अंगराज आहे. ही त्याची स्वतःच्या ओळखीसाठीची जी धडपड आहे ती त्या क्रूर क्षणीही दिसते आपल्याला. यानंतरही तो दुर्योधनाच्या प्रत्येक कारस्थानात सामील राहतो. हो. घोषयात्रेसारख्या प्रसंगात पांडवांना डिवचण्याचा प्रयत्न असो किंवा युद्धाची तयारी असो, त्याची निष्ठा डोळस आहे
की आंधळी हा प्रश्न वाचकाला नक्कीच पडतो. आणि मग ते कवच कुंडलांचं दान. हो. पुढे इंद्राकडून कपटाने कवच कुंडलं मागितली जातात. मागणारा प्रत्यक्ष देवराज इंद्र आहे हे त्याला कळतं, पण तरीही दिलेल्या वचनाला जागून तो आपली नैसर्गिक सुरक्षा दान करतो. आणि त्या दानानंतर येणारी ती हतबलता त्याच्या शब्दात उतरते. आज कवच नाही आणि कुंडलही नाहीत. आणि मग येतं ते अंतिम पर्व, कुरुक्षेत्राचं महायुद्ध. हो, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांनंतर कौरव सेनेचा सेनापतीपद कर्णाकडे येतं. कौरव सेना नायक दिग्विजयी अंगराज कर्ण अशी घोषणा होते. पण इथेही नियती जणू त्याची परीक्षाच पाहते. कसं काय? शल्य त्याचा सारथी बनतो, पण तो सतत त्याला टोचून बोलत राहतो. त्याचं मानसिक खच्चीकरण करत राहतो. अच्छा. आणि अर्जुनासोबतचा तो अंतिम सामना. तो क्षण म्हणजे कर्णाच्या शोकांतिकेचा कळस आहे असं म्हणायला हरकत नाही. ऐन युद्धाच्या वेळी त्याच्या रथाचा चाक छिकलात रुततं. त्याला ब्रह्मास्त्रासारख्या महत्वाच्या विद्या विसरतात. तो निशस्त्र असताना अर्जुनाकरवी त्याचा वध घडून आणला जातो, आणि तेही श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून. म्हणजे धर्माच्या बाजूने लढणाऱ्यांकडूनच अधर्माने त्याचा शेवट होतो. हां, यातला मोठा विरोधाभास आहे. अगदी. पण मरणाच्या दारात असताना सुद्धा त्याची दानशूरता त्याला सोडत नाही. एका ब्राह्मणाची याचना पूर्ण करण्यासाठी तो आपल्या सोन्याच्या दातांचं दान देतो. हो, तो प्रसंग खूप हृदयद्रावक आहे. तो चित्रसेनाला सांगतो, या पाषाणानं माझ्या मुखातील सोनेरी दात पाडून ते याचकाला. हां, शेवट एकाच वेळी खूप करुण आणि तितकाच उदात्त आहे. कर्णाची ही जीवन कहाणी जितकी नाट्यमय आणि गुंतागुंतीची आहे, तितकीच ती त्याच्या आईच्या म्हणजे कुंतीच्या जीवनाशी जोडलेली आहे. कुंतीचा प्रवास कसा उलगडतो या उतार्यांमधून? कुंतीचं आयुष्यही अनेक वळणांनी आणि त्यागांनी भरलेलं आहे. ती मूळची शूरसेनाची कन्या, पण कुंती भोजांना दत्तक दिली जाते. तिचे वडील तिला वचन पालनाचं महत्त्व समजावतात की वचन म्हणजे दिला शब्द पाळणं. हे संस्कार तिच्यावर लहानपणीच झालेले दिसतात. पुढे दुर्वास ऋषींची सेवा आणि त्यातून मिळालेला तो वरदान, याचा थेट उल्लेख नसला तरी कर्णाचा जन्म हा त्याचाच परिणाम आहे. एका कुमारी मातेला पुत्र होणं आणि त्याचा त्याग करावा लागणं ही तिच्या आयुष्यातली खूप मोठी घटना आहे. निश्चितच. तो क्षण सावंतांनी खूप हळवेपणाने चितारला आहे. त्या बाळाला जवळ घेतलं, त्याला बघताच तिला पान्हा फुटला. पण समाजाच्या निंदेच्या भीतीने राज्याच्या प्रतिष्ठेसाठी तिला तो पोटचा गोळा पेटीतून नदीत सोडावा लागतो. नंतर तिला बातमीदाराकडून कळतं की तो मुलगा सारण्याच्या पणकुटीत सुखरूप आहे. पण तो आता तिचा असूनही तिचा नाही, हे दुःख ती आयुष्यभर आपल्या उराशी बाळगते. पुढे तिचा विवाह पांडूशी होतो. ती हस्तिनापूरची महाराणी बनते, पण तिथेही तिला खरं सुख मिळत नाही. पांडूच्या शापामुळे त्यांना वनवासात जावं लागतं. हो, आणि पतिव्रता म्हणून ती पांडूची साथ देते. ती म्हणते सुद्धा, पतीशिवाय आरे स्त्रिया एक क्षणभरही जिवंत राहू शकत नाहीत. वनवासातच मग ती देवांच्या कृपेने 5 पांडवांना जन्म देते. वनवासातून परतल्यावर ती राजमाता होते, पण तिची प्रतिष्ठा आणि अधिकार असून सुद्धा द्यूतसभेत द्रौपदीची विटंबना होताना ती काहीच करू शकत नाही. तिची अगतिकता तिथे खूप तीव्रतेने जाणवते. हो, एका स्त्रीवर अन्याय होतोय हे पाहूनही ती हतबल आहे. सामंताने वर्णन केल्याप्रमाणे तरी म्हणजे समाजा या कडवाडात सामाजिक संकेता या दोऱ्यानं जखडलेली गायीचं जणू, हे वर्णन तिच्या त्यावेळच्या स्थितीवर अगदी अचूक भाष्य करतं. आणि युद्धाच्या अगदी तोंडावर ती कर्णाला भेटायला जाते. तो क्षण कसा आहे? तो अत्यंत भावनिक आणि नाटकीय क्षण आहे पुस्तकातला. कुंती कर्णाला त्याच्या जन्माचं सत्य सांगते. तू माझा पुत्र आहेस. ती त्याला पांडवांच्या बाजूने येण्याचं आवाहन करते. पण कर्ण तिचं मातृत्व नाकारत नाही. नाही, तो नाकारत नाही. पण दुर्योधनाची साथ सोडायलाही तो तयार होत नाही. तो म्हणतो, माते, क्षमा कर तुझ्या या कर्णाला. पण तू तिची विनंती मान्य करत नाही. म्हणजे आई आणि इतक्या वर्षांपासून दुरावलेला मुलगा यांच्या नात्यातली ही गुंतागुंत, दोघांचीही वेदना सावंतांनी खूप प्रभावीपणे मांडली आहे. नक्कीच. मग या दोन्ही मुख्य पात्रांच्या प्रवासातून मृत्युंजय नक्की कोणते प्रमुख विचार किंवा विषय आपल्यासमोर ठेवते? अनेक महत्त्वाचे विषय आहेत यात. पहिला आणि सगळ्यात ठळकपणे समोर येणारा म्हणजे ओळख, म्हणजे आयडेंटिटी आणि अस्तित्वाची लढाई. कर्णाची सूतपुत्र म्हणून होणारी हेटाळणी. बरोबर. कर्णाला आयुष्यभर सूतपुत्र म्हणून जी वागणूक मिळाली आणि त्यातून त्याच्या मनात जो संघर्ष निर्माण झाला, तो या कादंबरीचा अगदी केंद्रबिंदू आहे. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे मैत्री आणि निष्ठा. कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री ही निष्ठेचं प्रतीक म्हणून मानली जाते. पण त्या निष्ठेपायी कर्णाला नैतिक अनैतिकतेच्या सीमा ओलांडाव्या लागतात. आणि त्याची किंमत त्याला आणि इतरांनाही चुकवावी लागते. अगदी.
तिसरा महत्वाचा धागा म्हणजे नियती आणि पुरुषार्थ यांच्यातला संघर्ष. म्हणजे नशीब आणि माणसाचे प्रयत्न. हो, कर्णाच्या बाबतीत अनेक गोष्टी बघितल्या तर पूर्वनियोजित वाटतात. त्याचा जन्म, कवचकुंडलं, इंद्राचं येऊन दान मागणं, ऐनवेळी रथाचं चाकरूतणं. पण त्याचवेळी त्यांना घेतलेले निर्णय, जसं की दुर्योधनाची संगत न सोडण्याचा त्याचा निर्णय, याचाही त्याच्या नशिबावर परिणाम होतोच. हे जे द्वंद्व आहे ते कादंबरीला अजून गडद बनवतं. आणि धर्म, अधर्म, नैतिकता या संकल्पनांवर पण मृत्युंजय मोठे प्रश्न उभे करते, नाही का? हो, नक्कीच. द्यूतप्रसंग घ्या, द्रौपदी वस्त्राहरण घ्या, अभिमन्यूचा चक्रव्यूहात झालेला वध असेल किंवा अगदी कर्णाचा स्वतःचा शेवट. या घटनांमधून आपल्या मनात ज्या प्रस्थापित नैतिक कल्पना असतात त्यांना धक्का बसतो. कोण खऱ्या अर्थाने धार्मिक आणि कोण अधार्मिक हे ठरवणं सोपं राहत नाही. बरोबर. आणि इथे सावंतांची ती बहुकेंद्रीय निवेदनशैली खूप महत्वाची ठरते. कारण ती आपल्याला अनेकदा अधर्म वाटणाऱ्या कृतीमागची कारणं किंवा त्या पात्रांची मजबुरी दाखवते. यात मातृत्वाची विविध रूपही दिसतात. अगदी. कुंतीचं मातृत्व आहे जे त्याग आणि वेदनेनं भरलेलं आहे, जी मुलाच्या जन्माचं रहस्य आयुष्यभर उराशी बाळगते. दुसरीकडे राधामाता आहे, जिने कर्णाला पोटच्या मुलासारखं वाढवलं. तिचं ते निरपेक्ष वात्सल्य आहे. आणि मग वृषाली आहे, जी पत्नी म्हणून आणि आई म्हणून कर्णाच्या आयुष्यात एक स्थैर्य आणण्याचा प्रयत्न करते. ही तिन्ही रूपं मातृत्वाच्या वेगवेगळ्या छटा दाखवतात. आणि या सगळ्या विचारांना, भावनांना शिवाजी सावंतांनी ज्या भाषेत मांडलं आहे, ती भाषाशैलीसुद्धा मृत्युंजयचे खूप मोठं बलस्थान आहे असं मला वाटतं. निसंशय. सावंतांची भाषा अत्यंत काव्यात्मक आहे, ओघवती आहे आणि खूप प्रभावी आहे. पात्रांच्या मनातले कल्लोळ असोत, निसर्गाची वर्णनं असोत, युद्धाचे ते थरारक प्रसंग, हे सगळं वाचकाच्या डोळ्यासमोर अगदी जिवंत उभं राहतं. उदाहरणार्थ कर्णाच्या लहानपणीचं ते वर्णन, आपल्या जवळचं काहीतरी आता दरू जातं आहे असं वाटे, हे छोटंसं वाक्य पण त्याच्या भविष्यातल्या एकाकीपणाची आणि त्यागाची सूक्ष्म जाणीव करून देतं. बरोबर. भाषेच्या याच सामर्थ्यामुळे ही कादंबरी इतकी परिणामकारक ठरते. आणि ह्या कादंबरीचा प्रभाव किती मोठा आहे हे तिच्या लोकप्रियतेवरून आणि तिला मिळालेल्या पुरस्कारांवरूनही दिसतं. हो तर. मृत्युंजयला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला, न. चिं. केळकर पुरस्कार मिळाला, असे अनेक सन्मान मिळाले. आणि विशेष म्हणजे तिच्या गुजराती अनुवादाला 1995 साली मानाचा केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. अच्छा. आजही ही कादंबरी वाचकांच्या मनात घर करून आहे आणि तिचे अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. ही तिची कालातीतता दर्शवते. तो मग ह्या सगळ्या चर्चेचा, या उतार्यांचा, विश्लेषणाचा आपण काय अर्थ काढायचा? मृत्युंजय आपल्याला नेमकं काय सांगते? मला वाटतं मृत्युंजय हे केवळ कर्णाचं चरित्र नाही किंवा महाभारताची फक्त एक पुनर्कथा नाही. ते मानवी अस्तित्वाच्या लढाईचं, भावनांच्या गुंतागुंतीचं, नात्यांमधल्या ताणतणावांचं आणि नैतिक मूल्यांच्या संघर्षाचं एक खूप सखोल आणि कालातीत असं चित्रण आहे. सावंतांनी कर्णाला नायक किंवा खलनायक अशा सोप्या कप्प्यात नाही बसवलं, तर त्याच्यातला माणूस शोधण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्याच्या चुका, त्याची हतबलता, त्याचा पराक्रम, त्याची दानशूरता, त्याची मैत्री, त्याचा सूडभाव, या सगळ्या मानवी पैलूंसह त्याला स्वीकारायला ही कादंबरी आपल्याला शिकवते, असं म्हणता येईल का? अगदी बरोबर. ही कादंबरी आपल्याला कर्णाच्या शोकांतिकेमागची सामाजिक आणि वैयक्तिक कारणं समजून घ्यायला मदत करते. कुंतीच्या आयुष्यभराच्या वेदनेची आणि तिच्या अगतिकतेची जाणीव करून देते. आणि त्या काळातल्या समाजरचनेवर पण ती भाष्य करते. हो, विशेषतः जातीव्यवस्थेवर आणि स्त्रीच्या स्थानावर ती अप्रत्यक्षपणे पण खूप महत्वाचं भाष्य करते. मैत्री, निष्ठा, त्याग, वचनबद्धता, नियती आणि निवड स्वातंत्र्य अशा अनेक संकल्पनांवर ती आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडते. आणि कदाचित म्हणूनच मृत्युंजय वाचून झाल्यावर सुद्धा एक प्रश्न मनात कुठेतरी रेंगाळत राहतो की जर कर्णाला जन्मावेळी सूतपुत्र म्हणून हिणवलं गेलं नसतं, जर त्याला क्षत्रिय राजकुमारांप्रमाणे समान संधी आणि सन्मान मिळाला असता, तर महाभारताची कथा वेगळी असती का? त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना ह्या निव्वळ नियतीचा भाग होत्या की परिस्थिती आणि त्यांनी स्वतः घेतलेल्या काही निर्णयांमुळे त्या घडल्या? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे. अचित, या प्रश्नाचं कोणतंही एक सरळ सोपं उत्तर नाही आहे. बरोबर. पण नियती, परिस्थिती आणि व्यक्तीची निवड
यांच्या या जटिल नात्यातून घडलेल्या एका महानायकाचा पराक्रमी पण तितक्याच दुःखद कहाणीचं हे चित्रण म्हणूनच मृत्युंजय आजही वाचकांना इतकं खिळवून ठेवतं आणि विचार करायला प्रवृत्त करतं.